रघुवीर समर्थ। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराते। रवि वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफखानावाले सर्व आदरणीय श्रोत्यांना नमस्कार, विनम्र अभिवादन। मित्रांनो, आज शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर आणि आजपासनं दिवाळी सुरू आहे। काल वसुबारस झाली, आज धनतेरस आहे। दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन असो। आपल्या मराठीमध्ये खूप म्हणी आहेत आणि त्या म्हणीचा खूप अर्थ आहे, त्यात अनेक भाव आहे आणि प्रसिद्ध जुन्या काळापासून चालत आलेलं आहे। जसं आपण म्हणतो की फूल नाही फुलाची पाकळी, थेंबे थेंबे तळ साचे, खारीचा वाटा, असे अनेक म्हणी आहेत ज्यांचा समाजामध्ये आपण उपयोग करतो। आपण म्हणतो ना, आपण कोणाला काही मदत केली, थोडी बहुत सहायता केली कोणत्या संस्थेला किंवा कोणी माणसाला संकटामध्ये, तर आपण एवढं म्हणतो की बाई माझा हा खारीचा वाटा आहे, अशा प्रकारे आपण म्हणतो। हां, फूल नाही तर माझ्याकडनं हे फुलाची पाकळी आहे, अशा प्रकारे म्हणी पुष्कळ प्रसिद्ध आहे। त्यामधली जी एक म्हण आहे खारीचा वाटा, या म्हणीबद्दल आपण थोडं चिंतन करू। ही म्हण केव्हापासून सुरू झाली आणि कशी सुरू झाली याच्यावर आज आपण थोडं चिंतन करणार आहोत। आपल्याला माहीत आहे, रामायणामध्ये रामसेतूचं काम सुरू होतं। समुद्र ओलांडून लंकेत प्रवेश करायचा होता आणि तो समुद्र 100 योजना लांब असा विशाल समुद्र होता। तो समुद्र ओलांडून लंकेत जायचा होता, कारण रावणाने सीताचे अपहरण केलं होतं। लंकेत रावणाशी युद्ध करायचं होतं, सीताला आणायचं होतं। त्यासाठी सेतू बांधणं फार आवश्यक होतं आणि हे सेतू बांधण्याचं काम सुरू होतं समुद्रावर। जे ते वानर होते, प्रत्येक वानर मोठी मोठी शिला घेऊन, दगड घेऊन त्या समुद्रात टाकत होते। त्या शिलावर राम लिहित होते आणि समुद्राच्या पाण्यामध्ये टाकत होते, ते तरंगत होते। अशा प्रकारचे शेकडो वानर होते तिथे आणि ते दगड घेऊन समुद्रात टाकत होते, ते तरंगत होते आणि सेतू बांधायचं काम सुरू होतं। अशा वेळेस एक खार होती, तिने पाहिलं हे सगळे वानर रामाचं काम करून राहिले। तिला वाटलं मी पण काहीतरी रामाची सेवा करावी, या निमित्ताने तिने काय केलं की समुद्राच्या किनारी गेली, पाण्यात आपलं अंग भिजवलं आणि अंग भिजवून मग ती वाळूमध्ये लोळली। लोळल्याने वाळूचे कण तिच्या अंगाला सगळे चिपकले आणि मग ती जायची जिथे वानर रामसेतूचं काम करत होते, तिथे ती जायची आणि 2 दगडांच्या मध्ये आपलं अंग जे आहे ते झळकायची। त्यामुळे अंगावरची जी वाळू होती, त्याचे कण होते, ते सगळं तिकडे दगडावर पडायचे। अशा प्रकारे ती काम करत होती। तिला वाटतं माझ्याकडनं रामाची ही सेवा आहे, अशा प्रकारे। पण तेवढ्यात एक वानर आला, त्यांनी भेटलं, अरे तू इथे काय करून राहिली आहे? सगळे वानर येतात आहे, मोठे मोठे दगड घेऊन येतात आहे, आणखीन समजा तू चिरडली गेली त्यांच्या पायाखाली तर तू इथे काम करू नको, तुझा इथे आता काय करू नको, मध्ये मध्ये करू नको, असं त्या वानराने सांगितलं। तर ती म्हणते मी पण माझ्या प्रयत्नाने रामसेतू करता काही मदत करत आहे माझ्याकडनं। तो वानर हसू लागला, अरे या वाळूच्या कणाने काय होणार आहे, तू काय करणार आहे एवढं? पण ती काही ऐकत नाही, आपलं काम करत असते। तेवढ्यात त्या वानराने काय केलं, त्या खारीचं शेपूट आपल्या पायाने दाबलं आणि ते ओरडली जोरात, अरे हे काय करतो, सोड मला, सोड मी। आणि वानराने शेपूट पाय आपला उचलला आणि तर शेपूट पाय उचलल्याबरोबर ती खार पळून गेली आणि समुद्रकिनारी जाऊन, आपल्या किनारी जाऊन तिथे बसली आणि रडू लागली। तिला खूप वाईट वाटलं की मला हे वानर येऊ देत नाही, असा त्रास देतात, आता मी रामाची सेवा कशी करणार? तेवढ्यात प्रभू राम तेथून येत होते। त्यांनी पाहिलं ती खार जी होती ती रडते आहे बिचारी। त्यांनी विचारलं रामाने की काय झालं तुला, तू कशाला रडते आहे? तर ती सगळी हकीकत सांगते, असं असं झालेलं आहे आणि मला वानर तिथे येऊ देत नाही, रागवतात, मारतात मला रामाची सेवा करायची होती, अशा प्रकारे मी
करत होती. तिने सगळं आपलं वर्णन सांगितलं. राम म्हणाले, अगं मला सगळं माहिती आहे काय झालं आहे ते, मला सगळं माहिती आहे. तर ती खार म्हणते, खरंच तुम्हाला माहिती आहे मी हे करत होते? हो म्हणा, मी पाहिलं आहे म्हणे. तिला खूप आनंद झाला, समाधान झालं की रामाने माझं काम पाहिलेलं आहे. माझं काम थोडंसं होतं, वाळूचे कणमीठ टाकत होते तिथे, ते रामाने प्रत्यक्ष बघितलेलं आहे. याचा तिला खूप आनंद झाला आणि समाधान झालं. तर ती म्हणते, आता मी काय करू? तर राम म्हणतात, तू काळजी करू नको, तू आपलं काम कर, माझा तुझ्यावरती आशीर्वाद आहे. असं म्हणून त्या खारीला त्यांनी जवळ घेतलं आणि त्याच्या पाठीवरनं असे बोट फिरवले. त्यांच्या बोटाचे जे पेर आहेत त्या खारीच्या पाठीवर उमटले. आणि आज जे आपण पाहतो प्रत्येक खारीच्या पाठीवर ते असे 3 निशाण आहेत, तर ते रामाचे बोटांचे पेर आहेत. त्यांचे निशाण आहे. रामाने खारीला जो आशीर्वाद दिला त्याचं ते चिन्ह आहेत. अशा प्रकारे ती आपले काम करत होती. म्हणजे तिला हे वाटतं की मला खारीचा वाटच सही. अशा प्रकारे ती म्हण प्रसिद्ध झाली. म्हणजे प्रत्येकाची क्षमता, प्रत्येकाचं बळ आपापल्या ठिकाणी. वानराची बळ, वानराचं क्षण आपल्या ठिकाणी, त्या छोट्याशा खारीचं बळ आणि क्षमता तिच्या ठिकाणी आहे. पण काही असो, देवतांना, प्रभूंना, सगळ्यांचं जे कार्य असतं ते देव पाहत असतो. आणि असं काहीच नाही की देव पाहत नाही. गीतेमध्ये भगवान कृष्णाने म्हटलं आहे की मी सगळ्यांचे कार्य बघत असतो, कोण काय कसं करतो आहे. अशा प्रकारे देवता सगळं काम बघत असतात, ते कशी काम असतो. अशा प्रकारे तो रेत सेतू बांधला गेला, तयार झाला. ही गोष्ट लंकेमध्ये रावणाला समजली की सागरावरती सेतू बांधलेला आहे आणि सेतू बांधलाच गेला नाही तर सगळे वानर सेना जी आहे ती सेतू पार करून, समुद्र पार करून लंकेत प्रवेश करत आहे. सुरुवातीला त्याला विश्वास बसला नाही रावणाला की शक्यच नाही. म्हणून तो खूप विश्वासामध्ये होता की मी लंकेत सुरक्षित आहे, इथे कोणी येऊ शकत नाही. पण जेव्हा त्याने पाहिलं, खरंच त्याला समजलं की इथे सेतू बनवून सगळे वानरसेना लंकेत प्रवेश करते आहे, त्याच्या विश्वासाला खूप तडा बसला. त्याला खूप घाबरला. तो आश्चर्य तर वाटलं पण घाबरला. आणखीन त्याला हे वाटलं, सेना आले तर दुःखत आहेत, घाबरत आहेत, पण त्याला आश्चर्य हे वाटलं की रामाने हे सगळं केलं कसं? एवढा मोठा समुद्र, त्याच्यावरती सेतू बांधला गेला, हे कसं शक्य झालं? रामाने कसं काय केलं? तर तुम्हाला सांगतो, राम जेव्हा वनवासात होते, वनामध्ये होते, तेव्हा त्यांनी मोठं संघटनचं कार्य केलं. नर काय, वानर काय, राक्षससुद्धा काय, या सगळ्यांना त्यांनी एकत्र केलं आणि एक मोठं संघटन मजबूत केलं. एकत्र करून संघटन तयार केलं आणि एकमेकांना जोडलं, हृदयाला हृदय जोडलं. अशा प्रकारे त्यांनी खूप मोठं काम केलं आहे. आणि कारण संघटनमध्ये शक्ती असते असं त्याला म्हणतात. आणि म्हणून त्यांनी अशी काही योजना केली संघटन करून की, कारण की हा अभेद सेतू त्यांना बांधायचा होता आणि तिथे पोहोचायचं होतं. सीतेला मुक्त करायचं होतं आणि रावणाला धडा शिकवायचा होता. हे त्यांचं सगळं होतं. पण असं अजूनसुद्धा सर्व कार्य या वानरांनी अशा प्रकारे केलं. रामाचं कार्य त्यांनी आपल्या प्राणाची पर्वा नाही केली. त्यांना माहीत आहे की लंकेमध्ये गेल्यावर रावणाशी युद्ध होईल, आपलं काय होईल काही सांगता येत नाही, आपले प्राणसुद्धा जाऊ शकतात. पण त्यांनी आपल्या प्राणाची कोणी पर्वा नाही केली, काही नाही केलं. अशा प्रकारे रामाकरता प्राण देणारे लोक रामाने तयार केले. वानर असो, राक्षस म्हणजे विभीषण हा राक्षस कुलाचा होता, त्यालासुद्धा त्यांनी आपला मित्र मानून त्याला शरण दिली होती आणि त्याचीसुद्धा मदत घेतली होती. अशा प्रकारे म्हणजे जात पात काही पाहिलं नाही. निषादराज हा अगदी भिल्लांचा राजा होता. त्यावेळेस ही जात जी असते सगळ्यात खालची जात मानली जात होती. त्या निषाद राजाला सुद्धा रामाने जवळ केलं, त्याला आलिंगन दिलं. एवढंच नव्हे, चित्रकूटमध्ये जेव्हा भरत रामाला भेटायला आला होता
त्यावेळेस वसिष्ठ ऋषी त्यांच्या भरताच्या मागे मागे होते. निषाद राजांनी पाहिलं की वसिष्ठ ऋषी येत आहेत. त्यांनी दुरूनच त्यांना प्रणाम केला. पण वसिष्ठ ऋषी पुढे आले आणि निषाद राजला त्यांनी आलिंगन दिलं, मिठी मारली. हे असं अद्भुत प्रेम रामाचं दोघांचं होतं की रामामुळे निषादराज एक अगदी खालच्या जातीचा आणि वसिष्ठ ऋषी श्रेष्ठतम असे कुळातले या दोघांचं मिलन झालं होतं. कशामुळे झालं? रामप्रेमामुळे. म्हणून तुलसीदासांनी सुद्धा म्हटले आहे, एही सम निपट नीच को नाही, बडक वसिष्ठ सम जो जग माही. हे अद्भुत मिलन आहे. हे फक्त रामामुळेच झालं. दोघांचं रामावर अटूट प्रेम. अशा प्रकारे रामाने सगळ्यांना जोडलेला आहे. शबरी ही कोणत्या जातीची होती? तिला सुद्धा दिलं. तिचे तर उष्टे बोरं पण खाल्ले होते. केवट आहे, शर्वंग ऋषी, सुतीक्ष ऋषी असे अनेक लोकांना रामाने जोडलेलं आहे सगळ्यांवरती. आणि त्याच्यामुळे हे अभेद सेतू तयार झालं, ज्याच्यामुळे रावण घाबरला. हेच रावणाचं हृदय घाबरायचे कारण होते. म्हणजे संघटन कसं करावं हे रामाच्या चरित्रातून आपल्याला दिसून येते. रामाकडून शिकावं. म्हणूनच तो राम सेतू विशाल सागरावर बांधला गेला. संघटन आहे, शक्ती आहे. खारीचा वाटा आपण म्हणतो, अशा प्रकारे खारीचा वाटा या प्रसंगानुसार आपल्याला समजला. आणि शेवटी हे म्हणायचं की संघटन आणि कसं करायचं हे आपल्याला श्रीरामाच्या चरित्रातून दिसून येतं. आपल्याच आवडल्यास हे चिंतन कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करा. जय श्रीराम. श्री रामचंद्र भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.